धनु राशीसाठी 2025चं संपूर्ण वर्ष हे जणू 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. वर्षाच्या पहिल्या अर्ध्यात तुम्ही अनुभवलेले चढ-उतार, मनातील अस्थिरता, प्रयत्नांमधील मंदपणा, निर्णयातले दुविधा आणि काही ठिकाणी आलेली निराशा यामुळे तुमची ऊर्जा जणू कुठेतरी अडकून पडली होती. संघर्ष केले, मेहनत केली, धावपळही केली, पण परिणाम जणू हवेत विरघळल्यासारखे वाटत होते. तुमचं नशीब जणू एका शांत अवस्थेत थांबलं होतं. पण 4 डिसेंबर नंतर हा फक्त एक धार्मिक दिवस नसेल, तर तो धनु राशीसाठी एक अदृश्य दैवी शक्तीचं द्वार उघडण्याचा क्षण आहे. हा दिवस तुमच्यावर गुरुचा सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी आशीर्वाद घेऊन येतो. जणू तुमच्या भोवती एक दिव्य प्रकाश कवच तयार होतं. तुम्ही केलेल्या चुका माफ होतात, अडकलेल्या कर्मांचे बंधन हलके होतात आणि नशिबाच्या प्रवाहाला अचानक नवा वेग मिळू लागतो. जे अडथळे दीर्घकाळ तुमच्या मार्गात उभे होते ते हळूहळू दूर जाऊ लागतात. तुमचं मन, तुमची ऊर्जा, तुमची बुद्धी आणि तुमची कर्मशक्ती एकाच दिशेला वाहू लागते. दत्त जयंतीनंतर तुमच्या ग्रहस्थितीत तयार होणारा योग असा आहे की ज्यामुळे वर्षभराचे थकलेले प्रयत्न एकदम फळायला सुरुवात होते. काम, पैसा, कुटुंब, नातेसंबंध, मनशांती या सर्वच क्षेत्रांमध्ये एक अदृश्य हात तुमचं मार्गदर्शन करू लागतो. हा काळ धनु राशीसाठी नव्या प्रभातेसारखा आहे. जे तुमचं होतं पण दूर होतं ते परत तुमच्याकडे येणार आहे आणि जे तुमचं नव्हतं ते तुम्हाला सोडून जाणार आहे. 4 डिसेंबर नंतर धनु राशीचं नशीब एका वेगळ्याच मार्गाने फिरायला लागतं. जणू एखादा थकलेला प्रवासी अचानक डोंगराच्या टोकावरून सूर्यकिरणांचा नवा झोत पाहतो आणि पुढचा मार्ग स्वतःहून उजळून निघतो. तसाच हा काळ तुमचं जीवन उजळवणारा आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे सहन केले, जे गमावलं, जे वाट पाहिलं, त्याचं उत्तर, त्याचं बक्षीस आणि त्याचं समाधान आता तुमच्याकडे येऊ लागणार आहे. या दिव्य दिवसानंतर धनु राशीच्या जीवनात 4 मोठे आणि अत्यंत निर्णायक बदल घडतील. हे बदल फक्त सामान्य आनंद नाहीत, हे तुमच्या जीवनाला वळण देणारे, तुमचं भविष्य बदलणारे आणि तुम्हाला एका नव्या उंचीवर नेणारे असतील. पहिला बदल म्हणजे काम, करिअर आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रात निर्माण होणारा प्रचंड वेग. दत्त जयंतीनंतर तुमच्यावर गुरुची दैवी कृपा जणू सकाळच्या पहिल्या प्रकाशासारखी पडते. गेल्या काही महिन्यांपासून जिथे सतत अडथळे येत होते, जिथे तुमचे निर्णय धूसर वाटत होते, जिथे तुम्ही केलेली मेहनत असूनही वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून योग्य दखल मिळत नव्हती, तिथे आता परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरू लागते. एखादी मोठी व्यक्ती तुमच्या कामावर लक्ष देते, तुमच्या क्षमतेची जाणीव कोणाला होते, तुमच्या नावाने नवीन संधी येते आणि तुमच्या हातात अचानक मार्गदर्शन मिळतं. या काळात अनेक धनुजातकांसाठी नवीन जबाबदाऱ्या, बढतीची शक्यता, नवे प्रोजेक्ट, करिअरची दिशा बदलण्याची संधी किंवा परदेशातून काही प्रस्ताव या स्वरूपात नशीब उघडतं. काहींसाठी दीर्घकाळ वाट पाहिलेला निर्णय मंजूर होतो. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होते, तुमचं नाव एका उच्च स्तरावर पोहोचतं आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या आदराने पाहू लागतात. आता दुसरा बदल म्हणजे आर्थिक प्रवाहात होणारी स्थिर आणि शक्तिशाली वाढ. इतके दिवस पैशांचं भाग्य जणू एका जागी थांबल्यासारखं होतं. कधी येतो, कधी जातो, कधी अडकतो, कधी कमी भासतो. पण दत्त जयंतीनंतर तुमच्या ग्रहस्थितीत आर्थिक प्रवाहाला गती देणारे संयोजन अतिशय बलवान होतात. अडकलेली रक्कम परत मिळते, जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा मिळतो, व्यवसायात वाढ होईल, नवीन कमाईची संधी निर्माण होणे, घरगुती किंवा वैयक्तिक उत्पन्नात वाढ होणे, अशा अनेक प्रकारे पैसा तुमच्या हातात स्थिर होतो. विशेष म्हणजे पैसा फक्त येणार नाही तर तो टिकणार आहे. तुम्हाला आर्थिक सुरक्षेची भावना मिळेल. घर, जमीन, वाहन किंवा नवीन वस्तू घेण्याचे विचार वास्तव्यात बदलू शकतात. काहींसाठी वर्षाअखेरीस एखादी चमत्कारिक कमाई सुद्धा होण्याची शक्यता असते. पैसे हातातून निसटण्याचा काळ संपून आता पैसे साठण्याचा काळ सुरू होतो. तिसरा बदल म्हणजे तुमच्यात घर, कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये येणारी खोल उबदारता आणि समाधान. इतके दिवस कुटुंबात ताण होते, गैरसमज होते, एखाद्या व्यक्तीचं आरोग्य किंवा मनस्थिती चिंतेत टाकत होती किंवा एखाद्या निर्णयामुळे घरातील वातावरण भारावलेलं होतं. पण दत्त जयंतीनंतर जणू एका दैवी शक्तीमुळे घरातील नकारात्मकता आपोआप कमी होते. ज्यांच्यासोबत तुम्ही बोलत नव्हतात त्यांच्याशी संवाद पुन्हा सुरू होतो. ज्यांनी तुमचं मन दुखवलं होतं तेच लोक तुमच्याकडे मृदुतेने येऊ लागतात. घरात एखादी शुभ घटना घडते, एखाद्या कार्यसिद्धीचा दिवस येतो. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्या मानसिक शांततेला बळकटी देतो. अनेक धनुजातकांसाठी हा काळ भावनात्मक एकात्मकता आणणारा आहे. प्रेम संबंधात स्पष्टता येते, विवाहाच्या अडथळ्यांतून मार्ग निघतो आणि काहींसाठी नवा संबंध सुरू होण्याची शक्यता प्रबळ होते. चौथा बदल म्हणजे तुमच्या अंतर्मनात होणारी आध्यात्मिक शक्तीची जागृती आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनातील अनोखं परिवर्तन. गेल्या काही काळात तुम्हाला भावनिक गोंधळ, मानसिक थकवा,
अस्वस्थता आणि एकटेपणा जाणवत होता. प्रश्नही मनात होते की मी इतकी मेहनत करत आहे तरी नशीब माझ्या बाजूने का नाही. पण दत्त जयंतीनंतर जणू तुमच्या मनात एक अशी शांत लहर वाहू लागते जी तुम्हाला आतून मजबूत करते. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक होत जाता, निर्णय अधिक स्पष्ट होतात, चुकीच्या लोकांपासून दूर जाण्याची ताकद मिळते, योग्य लोक तुमच्या मार्गावर येतात, आध्यात्मिक ऊर्जा तुमच्या आभामंडलात स्थिर होते आणि तुम्हाला जाणवतं की जीवनात जे काही होतं ते तुम्हाला एका मोठ्या जागृतीसाठी तयार करत आहे. तुमच्या अंतर्मनात येणारी ही शक्ती तुम्हाला पुढील वर्षासाठी अधिक बुद्धिमान, अधिक संयमी आणि अधिक सक्षम बनवते. धनु राशीसाठी 2025चा शेवट म्हणजे एका दीर्घ अंधारानंतर उमलणारा तेजस्वी प्रभात. दत्त जयंतीनंतर उलगडणारा हा काळ तुमच्या जीवनाच्या पुढील अध्यायाला सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा आहे. तुमच्या मनात, नशिबात आणि जीवनात आता खऱ्या अर्थाने प्रकाशाची दिशा सुरू होते. धनु राशीसाठी 4 डिसेंबरची दत्त जयंती म्हणजे फक्त एक शुभ दिवस नाही, तो तुमच्या जीवनाच्या पुढील अध्यायाला नवीन दिशा देणारा, भूतकाळातील पापवासांना शमवणारा आणि नव्या कर्माच्या प्रारंभाला आशीर्वाद देणारा एक शक्तिशाली क्षण आहे. या दिवसानंतर तुमच्या राशीवर पडणाऱ्या प्रभावामुळे 2025च्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला ज्या 4 मोठ्या बदलांचा अनुभव येणार आहे ते बदल तुमच्या पुढील आयुष्याचा पाया घालणारे ठरणार आहेत. इतका वेळ तुम्ही ज्या संघर्षातून गेलात, ज्यांनी तुम्हाला थकवलं, ज्यांनी तुमचा आत्मविश्वास हलवला, जे प्रश्न अनुत्तरित राहिले, ज्या दारांनी तुम्हाला आत घेतलं नाही, ते सर्व आता दत्त जयंतीनंतर एका वेगळ्याच दिव्य स्पर्शाने बदलू लागतील. हे बदल अचानक घडणार नाहीत, ते तुमच्या जीवनात अगदी हळूहळू सौम्य लहरींसारखे येतील, पण त्यांचा परिणाम मात्र खोल आणि दीर्घकाळ टिकणारा असेल. कामात मिळणारी प्रतिष्ठा असो, पैशात येणारी स्थिरता, घरातील नाती सुधारताना मिळणारी भावनिक उबदारता आणि तुमच्या मनात निर्माण होणारी आध्यात्मिक शक्ती, ही 4ही क्षेत्रे मिळून तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन तेज निर्माण करतात. जे तुम्ही आत्तापर्यंत होता त्यापेक्षा तुम्ही आता अधिक जागृत, अधिक प्रगल्भ आणि अधिक शक्तिशाली होणार आहात. हे वर्ष तुमच्यासाठी एक संदेश घेऊन येतं. तुम्ही ज्या गोष्टींसाठी धडपड करत होतात त्या आता तुमच्या आयुष्याचा भाग बनणार आहेत. तुम्ही ज्या गोष्टी सोडून दिल्या त्या परतण्याची गरज नाही. तुमच्या वाटेवरची माणसं योग्य नाहीत ते आपोआप दूर होणार आहेत आणि ज्या माणसांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्यावर प्रेम केलं, तुमच्या संघर्षात साथ दिली, त्यांच्या जीवनात तुम्ही आता नव्या प्रकाशासह प्रवेश करणार आहात. दत्त जयंतीनंतरचा काळ धनु राशीसाठी नव्या उभारीचा, नव्या सुरुवातीचा आणि अंतर्मनातील जागृतीचा आहे. तुमचं नशीब आता मागे जाणार नाही, ते फक्त पुढे आणि वरच्या दिशेने चालणार आहे. 2025च्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हाला जाणवेल की हा काळ तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर नेणारा ठरला. तुमचा प्रवास आता प्रकाशाकडे आहे. स्थैर्य, यश, प्रेम, शांतता आणि आत्मविश्वास या सर्वांचा धनु राशीसाठी पुढचा काळ तुमचाच आहे. तुमची वेळ आता सुरू होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्याही आयुष्यात जर प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही धनु राशीची राशी अंगठी घालू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ती बाय करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.